कोणता टॉपिक आहे? सिंधू संस्कृती. बघा, भारत हा ब्रिटिशांच्या तळ्यामध्ये होता. आपल्याला सर्व माहिती आहे की आपल्याला गुलामगिरी आपण कितीतरी वर्ष आपलं जीवनच आपण असं म्हणू शकतो भारतीयांचं गुलामगिरीमध्ये गेलेलं आहे. कशामुळे गेलेलं आहे? काही अशा गोष्टी घडलेल्या आहेत की ज्यामुळे आपलं अस्तित्व आपण विसरलो. परंतु आपल्याला आपण इतिहासाची काहीच जाणीव नव्हती. आपल्याला किती इतिहास आहे, आपला भूतकाळ काय आहे हा सुद्धा माहित नाही. मी मागच्या तासिकेला तुम्हाला म्हटलं होतं की इतिहास कशाचा घटक आहे. इतिहासामुळे काय माहिती होते? भूतकाळाची माहिती होते, मानवी संस्कृतीची माहिती होती, त्याचा उदय कसा झाला, विकास झाला, हे सर्व माहिती होते. आता याच गोष्टीमध्ये एक अशी घटना आहे ती म्हणजे सिंधू संस्कृती. वास्तविक हे पुस्तकांमध्ये 5000 वर्षापूर्व 10,000 वर्षापर्यंत त्याचा संशोधनाचा कालखंड गेलेला आहे. सिंधू संस्कृती ही आजही अभ्यास चालू आहे. मग नेमकी ह्याचा शोध कसा लागला, याची जाणीव कशी झाली? तर तुम्हाला आपल्याला माहित आहे की भारतावर ब्रिटिशांचं राज्य होतं. ब्रिटिश भारतामध्ये व्यापारी म्हणून आले, परंतु हळूहळू त्यांनी आपले पाय विस्तारले. थोडेफार ते त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचं एक पुरातत्वीय विभाग होतं. वास्तविक ते पुरातत्वीय विभागाचं कार्य नव्हतं, यांचं काम चालू होतं रेल्वे टाकणं. लाहोर ते मुलतान हा जो पाकिस्तानमध्ये आहे त्या भागामध्ये रेल्वेचं काम चालू असताना या ठिकाणी काही विटा सापडल्या. काय सापडलं? विटा. त्या विटा व्यवस्थितरित्या घराच्या जशा पाया असतात त्या पद्धतीने, रोड रस्ते जसे असतात त्या पद्धतीने त्या सापडल्या. आणि या ठिकाणी 1856ला त्या सापडल्यानंतर थोडं दुर्लक्ष झालं किंवा त्यांनी आपल्याला माहिती दिली नसेल. आता ही सर्व होत असताना पुढे भारतीय पुरातत्व विभागाचे जे दोन असे व्यक्ती होते ज्यांनी 1920 मध्ये परत यामध्ये कार्य करत असताना 1920 1921 या दरम्यान 21-22च्या दरम्यान भारताच्या पुरातत्व शास्त्रज्ञांनी मग त्यामध्ये संशोधन केल्यानंतर समजलं की इथं हे जे रस्त्यामध्ये विटा सापडलेल्या ह्या विटा खूप जुन्या आहे. आणि त्याचं संशोधन केल्यानंतर माहित पडलं की इथं दोन महत्वाचे शहर आहे. एक म्हणजे हडप्पा आणि दुसरं आहे मोहनजोदडो. कोणता? मोहनजोदडो. हे जो दोन जे शहर आहे, हे दोन शहर त्या काळामध्ये सुव्यवस्थित विकसित, म्हणजे त्यावेळेस लंडन सुद्धा नसेल त्या पद्धतीने हडप्पा आणि मोहनजोदडो ह्या दोन गोष्टी त्यावेळेस या दोन शहराची माहिती आपल्याला इतिहासाने दिलेली आहे. म्हणजे आपल्याला समजलं की ब्रिटिश आपल्याला कधी सांगत होते की तुम्ही रानटी आहे, जंगली आहे, तुम्हाला इतिहास नाही आहे, तुम्हाला जगतात कसं याची सुद्धा माहिती नाही, तुमच्याजवळ साहित्य नाही, तुमच्याजवळ व्यवस्था नाही, काहीच नाही. ब्रिटिश प्रत्येक वेळी आपल्याला ते जाणीव करून देत होते की तुम्ही मागासलेले आहे. परंतु याच संशोधनानं किंवा याच इतिहासातील या पुरातत्व विभागाच्या वतीने केलेल्या कार्याने दयाराम हडप्पाचा शोध लावला तो दयाराम सहानीने आणि मोहनजोदडोचा शोध लावला तो राखलदास बॅनर्जीने. म्हणजे ह्या दोन शहराचे शोध लागल्यानंतर हळूहळू यानंतर सुरुवातीला तर याला हडप्पा संस्कृतीच म्हटलं गेलं, कारण सुरुवात हडप्पा म्हणून त्या गावाचं नाव हडप्पा आहे. पण नंतर जसा जसा विचार केला तशाच पद्धतीच्या खुणा, तशाच पद्धतीच्या विटा, तशाच पद्धतीचे बांधकाम असलेले घरं हे भारतामध्ये सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये दिसू लागले. मग समजलं की फक्त हे हडप्पा संस्कृती नाही आहे, तर हे सिंधू नदीच्या आजूबाजूला 7-8 हजार वर्षापूर्वी किंवा आजही संशोधन चालू आहे ते त्याच्या आधी जाऊ शकते. तर हेच या संस्कृतीला नाव दिलं मग त्यांनी सिंधू संस्कृती. म्हणजे भारताचा इतिहास 10,000 वर्ष मागे नेणारी ही घटना आहे. ही घटना जर माहित नसती तर ब्रिटिश आपल्याला जंगली रानटी संबोध होते. मग जेव्हा ही घटना माहित पडली तेव्हा ब्रिटिशांना समजलं की भारतीयांना आपल्यापेक्षाही जुना हिस्ट्री आहे. आपल्यापेक्षाही ज्या वेळेस लंडन शहर नव्हते, ज्या वेळेस कोणत्याही प्रकारची आधुनिक शहरं युरोपमध्ये नव्हते, त्यावेळेस भारतात हडप्पा आणि मोहनजोदडो सारखे प्राचीन प्रगत शहरं होते, खेडे नव्हते. आता ही शहरं कसे होते, मग या शहरांची वैशिष्ट्ये काय, किंवा या हडप्पा संस्कृतीमध्ये समाज कसा होता, धर्म कसा होता, आर्थिक जीवन कसं होतं, मनोरंजनाची साधने कशी होती, संभाषणाची साधने कोणती होती, सोबतच राजा प्रजा यांचे संबंध कसे होते आणि यांची भाषा कशी होती आणि यांची लिपी कशी होती, याची सविस्तर वैशिष्ट्ये पुढच्या तासिकेला आपण पाहू. म्हणजे सांगायचं झालं तर आपल्याला सिंधू संस्कृतीचा शोध ही फार महत्वाची घटना आहे. आणि ती लक्षात ठेवायचं असेल तर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, ब्रिटिशांनी रेल्वे बांधकाम करत असताना, रेल्वेचं बांधकाम कार्य करत असताना काही विटा खुणा सापडल्या आणि त्या विटांची किंवा ज्या पक्क्या कच्च्या किंवा इतर साहित्य अवशेष सापडले त्या अवशेषावरून माहित पडलं. मग आपल्याला एकच गोष्ट सांगता येते की इतिहासाची साधने फार महत्वाची आहे. मी आधी सुद्धा तुम्हाला व्याख्या सांगितली होती इतिहासाची की अशी साधने की ज्यामुळे भूतकाळाची माहिती होते, म्हणजेच अशा साधनांना फार महत्वाचं स्थान आहे. मग त्याला म्हटलेलं आहे पुरातत्वीय साधने. याही आधी मी प्राध्यापक सेनबोस हे काय म्हणतात, नो डॉक्युमेंट नो हिस्ट्री आहे ना, नो डॉक्युमेंट नो हिस्ट्री. मराठीमध्ये काय म्हणतात त्याला? कागदपत्र नाही आहे, पुरावे नाही आहे तर काय बनणार नाही, इतिहासच बनणार नाही. म्हणून आपल्याला कोणी जर म्हटलं असतं की आमच्या देशामध्ये एवढे शहरं होते, आपण जर स्वतःहून म्हणू
पण त्याला पुरावा पाहिजे, आणि हा पुरावा सिंधू संस्कृतीच्या माध्यमातून, किंवा सिंधू संस्कृती होती, हडप्पा संस्कृती होती, किंवा मोहनजोदडो सारखी शहरं आपल्या देशामध्ये होती, त्याचा पुरावा हा ब्रिटिशांनी रोड रस्ते बांधताना जे सापडलेले अवशेष आहे त्यावर संशोधन करून प्राप्त झालेला आहे. म्हणजे ही अशी संस्कृती आहे जी भारतीयांना अभिमान वाटावी, किंवा आपला वारसा किती महान आहे, समृद्ध आहे, हे माहिती पडण्यासाठी आहे. आज 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 हडप्पा आणि मोहनजोदडो हे शहर कुठे आहेत? आता कुठं आहे? कोणत्या देशात आहे? पाकिस्तानमध्ये. कुठं आहे? पण मग तो पाकिस्तान पहिले आपला भारत होता ना. पाकिस्तान होतं काय? पाकिस्तान कधी पाकिस्तान झालं? 1947 ला. शोध कधी लागलाय? 1920-21. पहिले ते भारतच होतं. आजही ते घटक, आजही त्यांच्या पुरातत्व विभाग, पाकिस्तानचा पुरातत्व विभाग एवढं लक्ष देत नाही. का लक्ष देत नाही? कारण तिथं भारतीय संस्कृतीचा इतिहास आहे. कशाचा? भारतीय संस्कृतीचा, किंवा पाकिस्तानच्या इस्लामी संस्कृतीचा इतिहास त्यामध्ये दिसत नाही. म्हणून आजचा घटक एवढंच सांगते की सिंधू संस्कृतीचा शोध, किंवा सिंधू संस्कृती भारतीय इतिहासाला मागे घेऊन जाणारी, म्हणजे वारसा संपन्न असलेली संस्कृती आहे, हे सिद्ध करते.